हाय. आजचा ब्लॉग हा खूप स्पेशल आहे कारण आम्ही निघालोय कोल्हापूरच्या एक्झिबिशनसाठी आणि एक गाडी फुल आहे आणि दुसरी गाडी इकडे एक माणूस बसणार आहे, अजून एक माणूस येणार आहे आणि हे बघा, अशी आहे अवस्था आत्ता. जस्ट म्हणजे आम्ही 7 वाजता निघणार होतो मुंबईतून, आता ऑलरेडी 8:30 झालेत. त्यामुळे माहिती नाही मेहंदी तर माहिती नाही आता कधी पोहोचतोय. उद्या एक्झिबिशन आहे. आजच्या आज व्लॉग एडिट करून तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. ऐक माझा फोन पडला तर नक्कीच तो तुम्ही बघा आणि या कोल्हापूरला सावंतांच्या वाड्यात एक्झिबिशन असणार आहे. थोडंसं हायवे साईडला आहे पण सुट्टीचे दिवस आहेत. प्लीज प्लीज दोघी तिघी चौघी जणी मिळून मॅनेज करा आणि आम्हाला भेटायला या. साड्या शॉपिंगसाठी या. तर आता आज दिवसभरात आम्ही कसे कसे पोहोचतोय ते तुम्हाला दाखवते. तिकडे तयारीसुद्धा खूप छान केलेली आहे सोनाली ताईंनी, तर ती आम्हालाही बघायची आहे. आम्ही पण एक्सायटेड आहोत आणि खूप खूप साड्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला कळेल की एक किया ती दीक्षाची जी आहे ती फुल आहे. फुल म्हणजे आमच्या दादांना मागे बघायला मिररमधून सुद्धा चान्स नाही एवढी फुल आहे. तर इतक्या साड्या आहेत. सांगण्याचा मुद्दा हा आहे. तर नक्की या. आता भेटत राहू दिवसभर. खाऊ आम्हाला नाश्त्याला थांबायला अजून 2 तास आहेत कारण मुंबईचे ट्रॅफिक, तिथून बाहेर पडणार. तर हा जो खाकरा आहे ज्वारी आहे ना, ज्वारी नाचणी नाही, नाचणी गुड नाचणी खाकरा हा माझ्या नवऱ्याने आणलाय. सो मला प्रेमाने दिला होता, बट आय एम स्वीट इनफ टू शेअर इट विथ यू ऑल. थँक्यू. तर असं आणि काहीतरी आहे अजून. साडी आणि रिस्टॉक झाले तर मी पोस्ट टाकते त्याची. पण आपण ब्लॉग होईपर्यंत ती संपू शकते. चांगलं आहे. नाही मला वाटलं काय. ओके खाऊ. जर झोपायची तयारी तर अशी आहे माझी. हे बघा दिस. अहो तुम्ही पुढचे प्लॅन केले पाहिजे. मसाज होऊ शकतो. ओ माय गॉड. हे बघा छान. फ्रेश लाईक अ फ्लावर उतरल्यावर ना. हो 12 तासांनी. ओके. ही माझी बॅग, एकच बॅग आहे 2 दिवसासाठी. ट्रॅफिक संपलंय. आता आम्ही जोरदार वेगामध्ये कोल्हापूरच्या दिशेने प्रवास करतोय. मुंबईतच आमचा ऑलमोस्ट अर्धा पाऊण तास 1 तासच गेला म्हणायचा. सुशील आमचा थांबलाय तिकडे, त्याला 2 तास थांबावं लागणार आहे. पण ट्रॅफिकच होतं, काहीच करू शकत नाही. आता निघालोय. हाय. बसल्या बसल्या कामं चालले आहेत, खूप कामं चालली आहेत आणि आम्हाला तुम्हाला ॲड्रेस सांगायचा आहे. सांगा. सरप्राइझिंगली खूप अशा कमेंट्स आहेत की आम्ही कोल्हापूरचे आहोत पण आम्हाला हा वाडा एक्झॅक्टली कुठे ते माहिती नाही आहे. तर त्यामुळे वाड्याचा ॲड्रेस आत्ता नोट डाऊन करून घ्या. हां आत्ता म्हणजे आता ब्लॉग येईपर्यंत तुम्हाला अनेक स्टोरीज मी ब्लॉग करते. अनेक स्टोरीज आणि रील्समधनं आम्ही सांगूच तुम्हाला. पण अथायू हॉस्पिटल समोर उजळाई वाडी कोल्हापूर हायवे ऑफिसच्या शेजारी हा सावंतांचा वाडा आहे. तर जरा लांब आहे असं काही कमेंट्स आल्यात की अगदी खुद्द कोल्हापुरात नाही आहे. पण प्लीज आमच्यासाठी आता तुम्ही काहीतरी गाड्या बिड्या करून याच भेटूया. तर सांगायचा मुद्दा असा की आता इकडनं निघालोय बोरिवली काय म्हणते, मुंबई सुटत आलंय. ट्रॅफिक सुटलंय. आता लवकरात लवकर पोहोचू. माझं का प्राडा दाखवतो. झोपायची तयारी. अजून इकडे खायचंय आम्हाला. भूक लागली. मला भूक लागली. मी खाऊन झोपणार आहे. मग एवढी तयारी कशाला. हे मी असं जरा एक रिलॅक्सिंग, मी म्हटलं ना मसाज आहे याच्यामध्ये. टेकिंग अ मसाज. अजिबात मसाज मला काही फीलच नाही आहे का. त्याचं व्हायब्रेट होतंय. कळंबोलीला हा उडपी एक्सप्रेस नावाचा फूड ट्रक आहे. तिकडनं आम्ही दत्त इडली, नॉर्मल इडली आणि तितिक्षानी एक डोसा घेतला आहे. ते येतील आता. हा बेने मसाला डोसा आहे.
त्याची भाजी अशी हळदी शिवायची आहे. ठुमकाचं आमचं एक्झिबिशन उद्या आणि परवा आहे कोल्हापुरात, म्हणजे 21 आणि 22ला. ॲड्रेस काय आहे तुम्ही विचारत होतात, तर ॲड्रेस असा आहे की उळजाई वाडी कोल्हापूर होता. तर ॲड्रेस असा आहे की उजळाई वाडी कोल्हापूर, हायवे काय हाय आणि अथाव हॉस्पिटलच्या शेजारी. हा माणूस लपतोय. आता आम्ही लाईव्ह आलो होतो, त्याचे शॉर्ट्स माझ्याकडे नाहीये, ते नाही मिळणार, ते तिच्याकडे आहेत. ते नसतात मिळणार. पण ताईच्या फंबल्सचं शॉर्ट म्हणून बघितले फॉर द फर्स्ट टाइम. मी टाकेन माझ्या ब्लॉगमध्ये फंबलचे शॉर्ट्स पण. आता आम्ही खाऊन निघालोय. किती छान ना, मी असं नुसतं शूट केलं तरी चालणार आहे. आता आम्ही खाऊन निघालोय, पुणे एक्सप्रेस हायवेला लागलोय. आय होप लवकर पोहोचू, कारण खूप काही गोष्टी करायच्यात. खूप सामान लावायचं पण गर्दी म्हणजे बसायचे वांदे असं दाखवते. सगळेच रेड अँड का नीड्स गार्ड. काय होत, आम्हाला एक कंपनीकडनं गाडी हवी आहे. कंपनीकडनं तुम्हाला एक रेंटवरचा फ्लॅट घेऊन देण्यात येईल. थँक्यू. पण त्याचबरोबर आम्हाला नवीनच कंपनीकडनं काही गोष्टी मिळाल्या आणि त्यामुळे आम्ही अत्यंत खुश आहोत. तसं तुम्ही बघू शकता सुंदर सुंदर नेल्स. माझे नाही केलेत मी, पण त्यानंतर हे छान छान केस, सेल्फ पॅम्परिंग सेशन्स झालेत. बाय थ्रेड अँड ठुमका. मी आणि सुरूने हे केलं आणि सुरू नाहीच दाखव. तर आमची कंपनी खूप चांगली आहे. ते आमच्या वेगवेगळ्या गोष्टींना स्पॉन्सर करतात. त्याचा सगळ्यात जास्त महिन्याला खर्च होतो सलॉन, ते स्पॉन्सर करतात. बस आता काय हवंय, काहीच नको. हॅपी एम्प्लॉईज ऑफ क्रेडिट टुमका. आता गुड नाईट होणार आहे थोडा वेळ, कारण खाल्लंय, चहा झालाय, सगळं झालंय. आता थोडा वेळ बिलकी होईल आणि मग परत भेटू. सी यू. झोपेची जय्यत तयारी. घाबरेल कुणीतरी. एवढं कोण झोपतं? खरं तर विचार करायला हवा की कसं करू शकतो आपण. मी विचारच करते, काय काय व्हिज्युअलाइज करते. काय काय कसं आहे बघ. एक्झिबिशन यानातून जाताना पण एवढं तयार होत नसेल कोणी. झोप होऊन फ्रेश झालेली बाई आता खाणार. आता सद्गुरूला थांबणार आहोत जेवायला. आणि सद्गुरू हॉटेल माहितीच असेल, जिथे मी आणि आम्ही जात असतो. आमचा फोटो आहे, आमच्या मित्रांचं हॉटेल आहे ते. तर तिथे प्युअर व्हेज आहे, त्यामुळे भाकरी भाजी असं खाणार आहोत. आता ते येईल, 2 किलोमीटरवर आहे. झाला, जवळ आला तर 1 किलोमीटरवरच आहे. 1 किलोमीटरवर आहे. आम्ही आता जेवायला थांबतो. मध्ये पहिल्यांदा जेवणाला घेतले. ताईकडनं खूप कौतुक ऐकलं मी सगळ्यांचं. आपण जेव्हा हायवेला असतो एक्सप्रेस वेला, तेव्हा आपल्याला ताई आणि अभिदादा दिसतात जेवायला या. तर तिथे आता मालीचं जेवण मेथी आहे, लसूणी मेथी, आणि घरच्यासारखी आहे, म्हणजे हॉटेलसारखी नाही आहे. हा धाण्यात शेंगदाण्याचा माद्या म्हणतात त्याला, माहीत नाही मला. आणि ही इंद्रायणीची खिचडी असं जेवण आहे. सुशीलनी प्लेट घेतली आहे आणि एका ब्लॉगमधून दुसऱ्या ब्लॉगचं शूटिंग चाललंय. जेवून घेऊया. मँगो ज्यूसेस हो ना, मला पण मँगो आवडलं. पप्पाला हे तुमचंच आहे, तुम्हीच बनवलेलं आहे. फारच सुंदर असं मँगो आईस्क्रीम मिळालेलं आहे. जागा चेंज करण्यात आली आता मंडळातर्फे जागा. मंडळातर्फे. एकदम कम्फर्टेबल ऊन येतं इकडे. उन्हाची जागा दिली आता मला. मगाशी ऊन येत नव्हतं, आता मला उन्हात बसवलं. मला वाटलंच होतं असं, बापरे मी अशी दिसते. गावी जातात ना असं बैलगाडी. सगळं काही. आणि आईस्क्रीम अति बघ जेवण ना. हे चांगलं. त्याला फोन लाव. 5:30 झालेत. आम्ही 1.5 तासांवर आहोत अजून. चहा प्यायलोय चांगला, आणि मी प्यायलंय चहा. केवढंसं लाईफ आहे बघा. अ लिटल लाईफ.
असं आहे, असं आयुष्य चाललेलं आहे. सुंदर. चहा सांडून झालाय अंगावर, पण ठीक आहे, आता गेलेत डाग चहाचे. दमलो. ऑलरेडी पुढची ट्रिप प्लॅन होते, ये म्हणजे छान आहे, जे चाललंय ते छान आहे. तर आता तिकडे गेल्यानंतर चटा सामान लावून टाकायचं आहे आणि 9 पर्यंत हॉटेलला जाऊन डायरेक्ट. अगं काय असं मला शूट करत काय तोंड बघ माझं. बघा फुललेला मोगरा आला. पॅरिजात काय आहे? हो वाव, किती छान, किती सुंदर फुल आहे. तुला म्हणून चालत तिकडे त्या बाजूला. सुंदर सुंदर फुल आहे. थँक्यू Thank फॉर you. काय मी पडलोच असतो खाली पुढे. तयारी झालेली आहे सगळी. ओ माय गॉड, इतकं गोड आहे. फायनली आपलं दुकान लागलंय. अशा साड्या, ह्या पिशव्या आणल्या तेवढ्या, अशा साड्या लावून घेतल्यात. हे माझं सेक्शन आहे. इरकल, सखी, सगळ्या इरकल, पट्टेडा, अंजू, चेक इरकल, रमा, कांती, ताना सिल्क असं डिस्प्ले केलं आहे. हे बघा, ये ह्या पण आपल्या गायत्रीवाल्या आहेत साड्या. ह्या प्लेन इरकल आहेत, ताना सिल्क आहेत, रंजिनी, तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या, मोहिनी, अशा सगळ्या साड्या लावून झालेल्या आहेत. आणि घर इतकं गोड ना, हे बघा वाडा आहे अख्खा. खूप छान, खूप मजा येणार आहे. खूप जणींनी यायला हवं आहे खरं तर, खूप मजा येईल. कसोटी पण आहे आपल्याकडे. आता आपण तितिक्षाकडे जाऊया. छोटूसं सेक्शन आहे आपलं सुंगडीचं, हे कोणीतरी दुसरं बघेल. आपली मल कॉटन आहे, चाफा आहे, अबोली आहे, ब्लाऊज पीसेस आहेत आपले. बाळूमामांची मूर्ती बघितली का, किती गोड आहे. दर्शन घ्या, किती छान आहे. दीक्षा सुरूचं दुकान, सगळं सिल्क आहे. माय गॉड, ह्या सिल्कच्या पैठण्या आहेत, किती छान, त्या झुपाळ्यावर ठेवल्या आहेत. महाराज आहेत. त्यानंतर चंदेरी आहे, गर्भरेशमी आहेत, या बांधणी पैठण्या आहेत, पटोला आहेत, आपल्या लिनन आहेत, चंदेरी आहेत, प्रीमियम सिल्क तुम्ही बघितलेले आहेत, कॉटन पैठणी, पटोला, किती गोड. आणि ह्या सगळ्या गर्भरेशमी आहेत, इतक्या गोड दिसत आहेत. ये ऑल सेट. तिकडे पण आहेत यार, त्यांनी डिस्प्ले केलेले, आपण बघूया. सिल्क इरकल आल्यात आपल्याकडे, ह्या बघा, ह्या सिल्क इरकल आहेत, पटोला आहेत. आणि ह्या व्हेजिटेबल डायच्या आहेत आपल्या नवीन आलेल्या साड्या. हे खण आहेत, ह्या पण व्हेजिटेबल डाय आहेत. लिनन आहेत, व्हेजिटेबल डाय आहेत. नारायण सुंदर, असं सगळं डिस्प्ले केलंय आपण. ऑल सेट. व्हिडिओ आहे तो. अजून एकदा लावते तुम्हाला लावलेल्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू. 100%. सोनाली ताईंनी पिठलं भात भाकरी बनवली आहे. इंद्राणी राईस आहे. मस्त. हे काय आहे? हे आलू मटर आहे. वाव. वा 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 वा. आता 2 किलो. बघा, अशा रेस्टॉरंटमध्ये आहोत आम्ही.
भीतीदायक. तुम्हाला चपाती तर अशा ह्या अवतारात दिसतंय तुम्हाला ना. तर सगळं कलेक्शन लावलं आहे सावंतांच्या वाड्यात, छान लागलं आहे. आता फक्त कळत नाही आहे कारण आम्हाला एक्झिबिशनची टेबलची सवय आहे, तर आता हे गाद्यांवर बसून कसं काय होणार आहे माहिती आहे. पण तुम्ही प्लीज या. आणि खूप साड्या बघा, आम्ही साड्या लावताना मला असं आलं की ओ माय गॉड किती कलेक्शन घेऊन आलो आहे आपण. पण मजा येणार आहे. आता दमलो आहे, खूप दमलो आहे, म्हणजे बसून बसून प्रवास करूनही असेल पण दमलो आहे. तर आता उद्या सकाळी 7 वाजता अंबाबाईच्या दर्शनाला जायचं आहे. सो इथून 6:30ला निघायचं आहे. तर आता पटकन आटपतो, झोपतो आणि उद्या फ्रेश होऊन भेटतो तुम्हाला. तर आता थांबते, भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.